रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे आई सप्तशृंगी कोणाची वाट पाहत आहे. माहेरची माणसं जाऊ लागली की आईचा चेहरा रडका होतो. एका गावात एक महिला राहत होती. तिच्याकडे कशाचीच कमी नव्हती. घरामध्ये धन धान्य वैभव सारं काही होतं. तरी पण ती दुःखी होती. कारण तिच्या लग्नाला बरीच वर्ष झाली तरी देखील तिच्या घरी पाळणा हलला नाही. तिच्या घरचा सालदार गडी तिला एकदा म्हणाला, ताई, तू नाशिकच्या सप्तशृंगीला जा आणि तिला तुझं गारानं मान. त्याचं म्हणणं ऐकून ते एकदा मातेच्या दर्शनाला गेली. आईच्या पायावरती नतमस्तक झाली आणि ती सप्तशृंगी आईला म्हणाली, तू सर्वांच्या नवसाला पावते, सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करतेस. आता माझ्या हाकेलाही तू उभी राहा. मला मुलगा नाही. मी तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल तेव्हा मी तुझी सुपारी पण आणणार नाही, पण त्यावेळेस मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल आणि अशीच कड्यावरून बैलगाडी उतरून खाली नेईल. त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता. फक्त भाविक श्रद्धेनं पाय वाटेनं आईच्या दर्शनाला येत. खूप उंचावरती असलेल्या त्या शीतकड्यावरून बैलगाडीवरून खाली जाणं अशक्य प्राय गोष्ट होती. पण तिनं मोठ्या विश्वासाने आईजवळ हा नवस बोलली आणि तिच्या घरी निघून गेली. एका वर्षानंतर तिच्या घरी एका सुंदर बाळाचा जन्म झाला. तिला आपण केलेल्या नवसाची आठवण झाली. त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितले. गाडीला 2 खिल्लारी बैल जोडण्यात आली. ती, तिचा नवरा आणि तो सालदार गडी मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीने गडावर निघाली. त्यावेळी रस्ता नव्हता. दगडधोंड्यातून ती गाडी लोटत लोटत पुढे आणली गेली. खिल्लारी बैल जोडलेली बैलगाडी गडावर पोहोचली. त्यानंतर ती शिवाली तीर्थावर आली. तिने आंघोळी केली. सर्वांच्या आंघोळ झाल्यावर तिने सांगितले की मला आता मंदिरात दर्शनाला जायचं नाही. मी हा गड चढून आली, तो मला आता या कड्यावरून बैलगाडी खाली उतरायची आहे. तिचं हे बोलणं ऐकून तिचा नवरा घाबरला. तो तिला म्हणाला, तू काय बोलते आहेस? तुला कळतंय का? ह्या अशा कड्यावरून गाडी कशी बरं खाली उतरेल? ह्या अशा गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही. असं म्हणत त्याने त्या बैलगाडीतून येण्यासाठी नकार दिला. तो त्या बैलगाडीतून खाली उतरला. आता मात्र तिला कळेना की काय करावे, पण ती घाबरली नाही. तो सालदार गडी म्हणाला, मी जेव्हापासून या ताईच्या घरी काम करतो तेव्हापासून मी तिला बहीण मानलं आहे. जर कोणी तिची मदत करणार नसेल तर ही गाडी मी उसकणार. ताई, मी तुझ्याबरोबर येतो. कारण दोघांनाही श्वास होता की जन्माला घालणारी माय हीच आहे आणि जीव घेणारी माय देखील हीच आहे. त्यामुळे न डगमगता ते दोघेही बाळाला घेऊन गाडीत बसले. आता ती मनी सप्तशृंगी मातेचा धावा करू लागली. सालगाड्यानेही देवीचे नाव घेतले आणि गाडीला हाका दिली. एवढ्या मोठ्या कड्यावरून गाडी जेव्हा खाली उतरली तेव्हा ती जशीच्या तशी होती. ना बैलांना काही झालं ना बैलगाडीला. गाडी जशीच्या तशी पुन्हा वर खडकावर येऊन थांबली आणि तोपर्यंत देवी तिथे येऊन पोहोचली होती. असे म्हणतात की त्यावेळी मार्कंडेय ऋषी पोथी वाचत होते. देवी कथा ऐकत होती. पण त्यावेळीच त्या बाईने बैलगाडी खाली उतरली म्हणून देवी स्वतः तिथे येऊन उभी राहिली आणि ती गाडी जशीच्या तशी पुन्हा वर आली. कुणाला काहीही दुखापत झाली नाही. त्यामुळे म्हटले जाते की आईने गुरूंची अर्धी पोथी सोडून दिली म्हणून आईची मान वाकडी आहे. आईने आपल्या भक्तांसाठी येऊन तिथे उभी राहिली. जशी गाडी खाली गेली तशीच ती पुन्हा वर खडकावरती येऊन उभी राहिली. सर्वात पहिल्यांदा देवीने त्या गाडीला पूजले. असे म्हटले जाते, पहिला मान आईनं त्या बाईला दिला. म्हणून पहिला मान शीतकड्याचा आहे आणि त्यानंतर देवीच्या दर्शनाला पुढे जातात. आजही त्या गाडीच्या चाकांच्या खुणा तिथे आहेत. आईच्या पावलांचे निशाण खडकावरती आहेत आणि त्या समोर मार्कंडेय पर्वत आहे. म्हणजेच मनात श्रद्धा असेल तर आई तुमच्या पाठीशी नेहमी उभी राहते. हे विसरू नका.
त्याच सप्तशृंगी आईची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आईच्या माहेराबद्दल एक कथा अशी सांगितली जाते. जोगेश्वरी आखाडा तालुका राहुरी जिल्ह्यात अहमदनगर येथील अष्टभैरव हे खानदेशामध्ये सप्तशृंगी मातेच्या घरात अर्थात सिद्धचंद्रवड तीर्थी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी आले. त्यांच्यावरती शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, काय मागायचे आहे ते माग. त्यावर त्यांनी सांगितले की आम्हाला संतती नाही. तेव्हा भगवान शिव म्हणाले, या जन्मात तुम्हाला संतती नाही, पण या क्षेत्रात तत्पुण्य म्हणून मी तुम्हाला प्रसाद देतो. असे सांगून समोरच्या डोहामध्ये स्नान करायला सांगितले आणि त्या डोहातून कन्या निर्माण झाली. अष्टभैरवाने पाहिले, त्यांच्या पत्नीने जोगेश्वरीने पाहिले. त्या कन्याला उचलत भगवान शंकरापुढे ठेवले. भगवान शंकराने सांगितले, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, या जन्मात तुम्हाला संतती नाही, पण मी प्रसाद देतो. हा घ्या, सांभाळा, लहानाची मोठी करा. तिची त्रिभुवनात कीर्ती होईल आणि ह्या त्रिभुवनाचा भार कमी करण्यासाठी तिची योजना होईल. तिचं नाव वैजांगी ठेवले. नंतर ती वयात आली. तिने घराचा त्याग केला तर तप करण्यासाठी मार्गस्थ झाली. त्यावेळेस अष्टभैरवाने तिला सांगितलं, कुठेतरी जाण्यापेक्षा तू ज्या ठिकाणी तुझा जन्म झाला त्या ठिकाणी जा. मग तिथून सिद्धचंद्रवड ठिकाणी ती कन्या आली. तिने घोर तप केलं. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिवाने तिला वर माग असे सांगितले. तिने वर मागितले, या ठिकाणी शक्ती अवतार व्हावा. देवानी माझ्यासाठी मंत्रविद्या मागावी. मागितल्यावर मी लगेच देईल आणि त्यांची 10 पट शक्ती वाढेल असे वरदान द्या. शंकराने वरदान दिले व तिला वज्रेश्वरी हे नाव दिले. अष्टभैरवांनी त्या कन्याला वैजांगी नाव ठेवले होते, पण ह्याच सिद्धचंद्रावड तीर्थी तिचे नाव वज्रेश्वरी ठेवले. म्हणून सिद्धचंद्रावड तीर्थी हा चौथा महिमा. वज्रेश्वरीचा जन्म सिद्धचंद्रावड तीर्थी झाला. ती कन्या त्या ठिकाणी तप करीत असताना तिच्या जन्माचं महिषाचं वैर म्हणून तो तपभंग करू लागला. तो तपभंग करीत असताना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले, ओढो त्याचं शिर. म्हणून याच पुण्यस्थळी माता पार्वतीने सिंहावर रूढ होऊन अष्टभुजा अवतार घेतला, म्हणजेच आवेश अवतार घेतला. म्हणून ही जागा सिद्धचंद्रावड तीर्थ सप्तशृंगीचं माहेर ठरलं. सप्तशृंगी हा महाराष्ट्राच्या राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिकजवळ असलेल्या नांदुरी गावाजवळ बसलेला असून अनेक कुटुंबाचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचं तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रात असलेल्या देवीचे 3.5 पीठांपैकी अर्ध पीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमांडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे म्हणले जाते. देवीचे 18 भुज सप्तशृंगी रूप तेथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3 दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते. एक कथा अशी आहे, महिषासूर नावाचा असुरांचा राजा होता. तो अत्यंत बलवान होता. त्याला 3 लोकांवर अधिपत्य गाजवण्याची इच्छा होती. त्यांनी अमर होण्यासाठी त्याने तप सुरू केले. अनेक वर्ष कठोर तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रगट झाल्यावर त्यांनी महिषासुराला वर मागायला सांगितले. महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले, असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच. तुला मरण कसे यावे हे तू ठरवू शकतोस. महिषासुराने सांगितले की मला एखाद्या स्त्रीच्या हातून मरण यावं, अन्य कोणाच्याही नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अंतर्भाव पावले. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर मिळाल्यामुळे महिषासूर माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकावून लावले होते. त्यामुळे इंद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मदतीची याचना करू लागले. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज आंबेच्या रूपानं पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला. सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. तिथे देवीचे त्रिशूलाने महिषासुरांच्या धडापासून शिर वेगळे केले असे म्हणतात. हे आदिशक्तीचे मूळ स्थान आहे. रामकृष्ण हरी.